नमस्कार मंडळी, भारतीय होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज सुरुवातीलाच व्हिडिओला तुम्हाला भाजीपाला दिसत आहे, कांदा कापताना दिसत आहे, तरी मग थोडे मागे पुढे व्हिडिओ झालेला आहे। हा आपण समजू शकता। मस्त मुगाची वडी करणार आहोत आपण। भिजवलेले मूग आहे त्यासाठी मग मी काही गाजर किसून घेतलेला आहे, बारीक चिरून कोबी घेतलेला आहे, पत्ता कोबी आहे तो, आणि उभं चिरून कांदा घेतलेला आहे 2। छान बात पतला कापून घेणार आहे कांदा, आणि ते पुढचे साहित्य मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजीपाला चिरून घेतलेला आहे आपण, गाजर किसून घेतलेले, गोबी चिरून घेतलेले, कोथिंबीर चिरून घेतलेले, कांदा उभा चिरून घेतलेला आहे, एक बटाटा किसून घेतलेला आहे, इकडे 3-4 हिरव्या मिरच्या, काही लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, आणि हिरवे मूग आहे भिजवलेले, रात्री भिजत घातले होते, तर सकाळी ते थोडेसे मोड आल्यासारखे झालेले आहे। बघू शकता आपण, छान फुगलेली पण आहे। काही मी उसळ केली होती मुगाची, आणि काहीची पण वडे करणार आहोत कुरकुरीत एकदम। आता मूग आपण स्वच्छ धुवून घेतलेले आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे। ते एकदम ओबडधोबडच काढणे आपल्याला, जास्त पाणी टाकणार नाही काहीच। लसणाची पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची तोडून टाकणार आहे, 3-4 घेतलेले आहे, आपल्याला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे। आता मिक्सरमधूनच आपण ओबडधोबड काढून घेणार आहे, जाडसर भरड करणार त्याची। बघू शकता आपण जाडसर काढून घेतलेले आहे, आणि आता पूर्ण साहित्य एका भांड्यात काढून घेणार आहे। हा पण मुगाचं भरड काढलेली आपण ओबडधोबड काढलेले मूग आहे, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या घालून केलेले आहे हे मिश्रण, ते एका भांड्यात काढून घेतले। आता त्याच्यातच आपण कांदा, किसलेला गाजर, गोबी चिरलेला, हे सर्व साहित्य टाकून घेणार आहे, आणि त्यासोबतच मिक्स करणार आहे आधी बेसन पीठ वगैरे टाकून। खूप छान लागतात हे, एकदम कुरकुरीत वडे तयार होतात आणि फटाफट होते, खायला बी खूप भारी लागतात, मुलांना पण आवडतात, आपण पण खातो। बटाटा किसून घेतलेला आहे तोही टाकून घेतलेला आहे मी। आपल्याला जी भाजी, हळद, जिरे, ओवा टाकणार आहे, मीठ चवीसाठी, आपल्याला जशी चवी लागेल त्याप्रमाणे मीठ टाकून घेतलं, ओवा हातावर क्रश करून मी मस्तपैकी टाकणार आहे। आता सर्व साहित्य आपण बेसन पीठ टाकणार आहे, धने आहे 1 चमचाभर, अख्खे धने टाकलेले आहे, हे खूप छान लागतात दाताखाली आले का। आणि बेसन पीठ आहे 1 वाटी, कारण की मूग आहे थोडेसे बाइंडिंग येण्यासाठी आपण बेसन पीठ वापरलेले आहे। तांदूळाचे पीठ पण टाकले होते, पण ते दाखवण्यात स्किप झालेला आहे व्हिडिओ। खूप छान लागते त्याने पण, एकदम कुरकुरीत होतात, आणि मूगही कुरकुरीत तळण्यात नंतर कुरकुरीत होतं एकदम। आधी पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, त्यानंतर थोडे पाणी टाकून आपल्याला जशी बॅटर लागेल त्याप्रमाणे करून घेणार आहे। वड्याला ज्याप्रमाणे बॅटर लागतं त्याप्रमाणे, जास्त काही पाणी लागत नाही। बघू शकता आपण, मी ड्रायच ठेवलेले आहे पीठ मुगाचे, आणि हातावरच आपण थोडे चपटे वडे करणार आहे एकदम कुरकुरीत होण्यासाठी, जास्त जाड करणार नाही, पतलेच आहे। बघू शकता आपण थापून घेतलेले आहे हातावरच। आता गॅसवर तेलही तापलेले आहे, त्यासोबतच मी तेल तापल्यानंतर आता हे वडे टाकून घेतलेले, आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण आलटून पलटून तळून घेणार आहे। छान कुरकुरीत वडे तयार होतात, बघू शकता आपण, खूप भारी लागतात। हिरवी चटणीसोबत पण छान लागतात, सॉससोबत पण छान लागतात, आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे, पण खूप छान आहे, एकदम सोपी रेसिपी आहे। आलटून पलटून मी तळून घेतलेले आहे, पुन्हा दुसऱ्या वेळेस मी टाकून घेतलेले आहे। बघू शकता आपण, तेही मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहे, तेही काढून घेणार आहे, ते क्रिस्पी झालेले आहे, बघू शकता एकदम भारी। आता एका ताटात काढून घेतले, बघू शकता आपण, खूप टेस्टी होते। दुसरी बॅच आपण पुन्हा तळणार आहे, तसे छोटे वडून पतले करून थापून घेणार आहे, आणि ते मध्यम गॅसवर आपण तळून घेणार आहे। जास्त धुळेदार पण तेल नाही करायचं, कारण की लगेच काळे पडतात मग वडे, आपल्याला कोणतं सोडा वगैरे काहीच वापरणार नाही त्याच्यात। आवडले तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।